नाशिक शहरात गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. चोरी रोखणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्याने नाशिक पोलीस आयुक्तांनी चोरांना पकडण्यासाठी विविध पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार जबरी चोरी करणाऱ्या 3 सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात अंबड पोलिसांना मोठे यश आले आहे. त्यांच्याकडून रेडमी कंपनीचा 5,000 रुपये किमतीचा मोबाईल फोन व एक हिरोंडा कंपनीची स्प्लेंडर असा 50,000 रुपये किमतीचा मोटरसायकल एकूण 55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना सूचना व मार्गदर्शन केले होते. त्याच अनुषंगाने दिनांक 3/5/2024 दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना अंबड गुन्हे शोध पथकाचे पोलीस शिपाई यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की 3 इसम हे चोरी करण्याच्या उद्देशाने येणार असल्याचे माहिती भेटतात. त्या माहितीच्या आधारे शमशाद करीब अन्सारी वय वर्ष 20 राहणार लाल बहादूर शास्त्री चौक रेशमी मेडिकलच्या मागे औदुंबर बस स्टॉप सिडको नाशिक, राजन सुंदर कनोजिया वय वर्ष 20 तोरणा नगर मटन मार्केट जवळ सिडको नाशिक व हसीम हारून खान वय वर्ष 23 राहणार अंबड लिंक रोड हिंदुस्तान बेकरीच्या मागे नाशिक यांना ताब्यात घेत एक मोबाईल फोन व एक मोटरसायकल असा एकूण 55,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 13/5/2024 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या आदेशाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या अधिकाऱ्याने उत्कृष्ट कामगिरी करत ही चोख कामगिरी बजावली आहे. दिनांक 4 मे रोजी सायंकाळी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास फिर्यादी श्री अरुण जगन्नाथ पाटील हे त्यांच्या पियुष बंगल्याच्या समोर मुलीशी फोनवर बोलत असताना 3 मोटरसायकल स्वार तिथून आले आणि त्यातली एकानं पत्ता विचारायच्या बहाण्यानं त्यांच्याजवळ जात त्यांच्या हातातील मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तो सोडला नाही. तर त्याचा जो दुसरा साथीदार त्याने येऊन त्यांच्या तोंडावर बुक्की मारली आणि त्यांच्या हातातून मोबाईल हिसकून पळाला. बाबत तक्रारीवरून अंबड पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला होता 354 प्रमाणे. त्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस कॉन्स्टेबल समाधान शिंदे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे तसंच तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्याचा वापर करून या गुन्हा करणारे 3 इसम, एक शमशाद करीम अन्सारी वय 20 वर्ष, दुसरा राजन सुंदर कनोजिया वय 20 वर्ष आणि हसीम हारून खान वय 23 वर्ष हे 3 अंबड परिसरात राहणारे आहेत. या 3 ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 5,000 रुपये किमतीचा मोबाईल आणि त्याची गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची मोटरसायकल असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. 3 आरोपी ताब्यात आहेत आणि त्यांच्याकडून मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलेला आहे. सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच सहाय्यक पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनच्या DB टीमनं पार पाडली. लोकशास्त्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी नाशिक.